नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रज्ञाशोध स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीची सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे। बघा, इथे पहिला प्रश्न आपल्याला असा दिलाय, महत्त्वाचं इंग्रजीमध्ये एकूण 25 प्रश्न असतात, प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असे इंग्रजीसाठी 50 गुणांची ही परीक्षा आहे। आणि नंतर बुद्धिमत्ताचे 50 प्रश्न 2 गुण, बुद्धिमत्ताला 100 मार्क असं पेपर 2 हा 150 मार्काचा असतो। आज आपण इंग्रजीची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। इथे पहिला प्रश्न बघा, विच डे कम्स आफ्टर संडे। मग संडे नंतर येणारा वार कोणता आहे, तर संडे, संडेच्या नंतर मंडे। मग बघा MONDAY मंडे, ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग लेटर्स आर इन करेक्ट अल्फाबेटिकल ऑर्डर। आता इथे खालीलपैकी कोणती अक्षरे वर्णानुक्रमे आहेत। मग बघा P फॉर पॅरोट, त्याच्यानंतर Q पाहिजे होता, D नंतर येतो, पीच्या नंतर येतो का डी, नाही, म्हणजे हे कसं आहे, आणि डीच्या अगोदर बी येतो, म्हणजे क्रमाने आहे का, नाही आहे, कसंही दिलेलं आहे, पुढे मागे दिलेलं आहे। इथे बघा E फॉर एलिफंट, त्याच्यात F सोडलंय, G सोडलाय, HIJKLMN, म्हणजे थोडंफार नाही, हे क्रमाने आहेत, मधले अक्षर गायले आहेत पण हे क्रमाने आहे, म्हणजे अल्फाबेटिकल प्रमाणे आहे। तसं आहे बघा WXY येतं, यस हा डब्ल्यूच्या अगोदर येतो, म्हणजे अगोदर येतात, हे सुद्धा योग्य नाही। मग इथे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2। चूज द वर्ड दॅट डज नॉट राईम विथ द रेस्ट। इतर शब्दांची यमक न जुळणारा शब्द निवडा। COT कॉट, BUT बट, POT पॉट, NOT नॉट। मग बघा कॉट, पॉट, नॉट, बट हा शब्द यमक न जुळणारा शब्द आहे। पुढचा प्रश्न, सी द पिक्चर, फाइंड इट्स करेक्ट नेम फ्रॉम अल्टरनेटिव्ह। चित्र पहा आणि त्या चित्राचे योग्य नाव पर्यायातून शोधा। आता बघा हे बलूनचं चित्र आहे, बलून म्हणजे फुगा, मग बलूनची योग्य स्पेलिंग काय आहे, BALLLOON, ऑप्शन नंबर 3 हे आपल्या क्वेश्चनचं आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, वेअर इज द डॉल। बाहुली कोठे आहे, बघा अ डॉल ही टेबलाच्या वर आहे, मग अ डॉल इज ऑन द टेबल, ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर। पुढचा प्रश्न, विच आर द फॉलोइंग रिक्वेस्ट, खालीलपैकी विनंती कोणती। मग बघा कुड यू गिव्ह मी युअर पेन्सिल प्लीज, तुझी पेन्सिल मला देऊ शकतोस का प्लीज, किंवा तुझी पेन्सिल मला देतोस का प्लीज, कृपया, म्हणजे ही विनंती आहे। हँड अप हात वर करा, ही काय आहे, सूचनाच आहे की नाही, आज्ञा, ऑर्डर आपण ज्याला म्हणू। लुक अहेड, इकडे पहा। मे आय कम इन सर, हे काय आहे, परमिशन आहे। आपल्याला काय विचारले, रिक्वेस्ट विचारले, मग इथे रिक्वेस्टचं ऑप्शन आहे ऑप्शन नंबर 1। नेक्स्ट क्वेश्चन, नेम द कलर ऑफ द बर्ड पॅरोट। पॅरोट या पक्षाचा रंग कोणता। मग आपल्याला माहिती आहे पॅरोट ग्रीन रंगाचं असतं, मग ग्रीनची स्पेलिंग काय, GREEN, ग्रीन, ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट क्वेश्चन, व्हॉट इज द कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म ऑफ द वर्ड्स डिड नॉट। डिड नॉटचं संक्षिप्त रूप आपल्याला सांगायचं आहे। मग बघा डिड नॉटचं संक्षिप्त रूप आहे डिडंट, कारण इथे काय करतो, ओ कट होतो आणि ओच्या जागी काय येतो, ॲपॉस्ट्रॉफी साईन येतं। नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग वर्ड्स बिगिन्स विथ कॅपिटल लेटर्स। खालीलपैकी कोणता शब्द कॅपिटल अक्षराने सुरू होतो। मग बघा सन, मॅन, संडे आणि मँगो। बघा इथे यसचं पण कॅपिटल अक्षरच पाहिजे। बघा या पर्यायामध्ये कोणतं अक्षर कॅपिटल अक्षराने त्यांनी दाखवलेलं आहे, तर बघा संडे, यस हा कॅपिटल अक्षराने सुरू होतोय म्हणजे दाखवलेलं आहे, म्हणून मी इथे आन्सर आहे ऑप्शन नंबर 3। यापेक्षा वेगळं जर काही तुमचं उत्तर असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कमेंट करून सांगा। पुढचा प्रश्न बघा, सिलेक्ट द अपोजिट ऑफ द वर्ड गिवन इन द बोल्ड टाईप। विरुद्धार्थी शब्द सांगितलेत आपल्याला। मग बघा IN इन म्हणजे आत, मग इनच्या अपोजिट आउट, OUT आउट म्हणजे बाहेर, ऑप्शन नंबर 2। नेक्स्ट क्वेश्चन, कंप्लीट द वर्ड रजिस्टर विथ द करेक्ट वर्ड फ्रॉम दोज गिवन बिलो। आता बघा लॉक, नॉक, किक,
आता बघा येलो सी के लॉक, शेवटला काय आहे, के आहे. मग शेवटच्या लेटरपासून सुरुवात, KNOCK नॉक. आणि बघा परत के आलाय म्हणून मग KICK, परत के आलाय मग के पासून कोणता शब्द सुरू होईल, बघा पर्यायामध्ये काइंड हा शब्द आहे म्हणून मी इथं आन्सर आहे काइंड, KIND काइंड. पुढचा प्रश्न, ऑन विच पार्ट ऑफ द बॉडी डू वी विअर अ कॅप? आपण शरीराच्या कोणत्या अवयवावर टोपी घालतो? हँड, लेग, हेड, चेस्ट. मग आपण टोपी कुठे घालतो? हेड, डोक्यावर घालतो म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, फाइंड आउट द सुटेबल लेटर टू पुट इन प्लेस ऑफ स्टार सो ॲज फ्रॉम 2 मिनिंगफुल वर्ड्स. बघा या फुलीच्या ठिकाणी योग्य इथलं कोणतं तरी एक लेटर ठेवायचं आहे जेणेकरून असा पण आणि असा पण दोन्ही मिनिंगफुल वर्ड्स तयार झाले पाहिजेत. मग इथे मी ठेवतेस यस. मग SUN सन, सन म्हणजे सूर्य. STOP स्टॉप, स्टॉप म्हणजे थांबा. मग इथं आन्सर आहे ऑप्शन नंबर 4 एस. नेक्स्ट क्वेश्चन, विच वर्ड इज रिटर्न इन रॉंग फ्रॉम विथ द हेल्प ऑफ अ कॅपिटलायझेशन? आता बघा कॅपिटल अक्षरांचा विचार करता कोणता शब्द चुकीच्या पद्धतीने लिहिला आहे? तुकाराम नाव आहे मग टी कॅपिटल बरोबर आहे. मार्च हे मंथचं नाव आहे, महिन्याचं नाव आहे, मग इथे यम सुद्धा कसा पाहिजे होता? कॅपिटल पाहिजे होता. MARCH मार्च असं पाहिजे होतं. सुनीताचं यस कॅपिटल आहे, फ्रायडेचं यफ पण कॅपिटल आहे, मग इथे चुकीचं आहे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट ॲक्शन वर्ड? खालीलपैकी कोणता कृतीदर्शक शब्द नाही? रन, रन म्हणजे पळणे. वॉक, वॉक म्हणजे चालणे. टॉक, टॉक म्हणजे बोलणे. फन म्हणजे गंमत किंवा मज्जा. मग फन हा काय कृतीदर्शक शब्द नाही म्हणजे ॲक्शन वर्ड नाही म्हणून इथं आन्सर ऑप्शन नंबर 4 फन. नेक्स्ट क्वेश्चन, आय फ्लाय बट आय एम नॉट अ बर्ड. मी उडतो पण मी पक्षी नाही आहे. आय हॅव अ टेल, मला शेपटी आहे. बट आय एम नॉट ॲन ॲनिमल, पण मी प्राणी पण नाही आहे. देअर इज टी इन माय नेम, पण माझ्या अक्षरामध्ये किंवा माझ्या नावामध्ये टी हे लेटर आहे. हू ॲम आय, मग मी कोण? तर याचा आन्सर आपल्या सगळ्यांना माहीत असेल काईट. काईट म्हणजे पतंग. पतंग उडतो पण तो पक्षी नाही आहे. त्याला शेपटी पण असते पण तो प्राणी नाही आहे आणि त्याच्या अक्षरामध्ये किंवा त्याच्या स्पेलिंगमध्ये टी हे लेटर आहे. मग आपला आन्सर आहे काईट. काईट म्हणजे पतंग. पुढचा प्रश्न बघूया. चूज द रॉंग वर्ड ऑफ अ प्लुरल. खालीलपैकी चुकीचे अनेक वचन निवडायचे. मग बघा, 1 मंकी मॅनी मंकीज बरोबर आहे. 1 मॅन मॅनी मेन बरोबर आहे. 1 माऊस मॅनी माईस करेक्ट आहे. 1 मँगो मॅनी मँगोज. आता इथे मँगोज हे चुकीचं लिहिलेलं आहे इथे की नाही. मँगोज लिहिताना 1 मँगो मॅनी मँगोज लिहिताना ES लागतं, इथे फक्त यस दिलं आहे त्याच्यामुळे हे चुकीचं आहे म्हणून मी इथं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न बघा, दिलेल्या वाक्यात कोणते विरामचिन्ह द्याल? बी काइंड टू ॲनिमल्स म्हणजे काय? प्राण्यांवर दया करा. मग इथे फुल स्टॉप येणार. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ प्रॉपर कलर वर्ड. खालील वाक्यात योग्य रंगाचे नाव लिहा. ॲज डॉट डॉट ॲज अ क्रो. कावळा. आता बघा कावळा कोणत्या रंगाचा असतो? ब्लॅक. मग इथे काय येणार आहे? ॲज ब्लॅक ॲज अ क्रो म्हणजे कावळ्यासारखा काळा. BLACK ब्लॅक. ऑप्शन नंबर 4. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोविंग इज रॉंग मोटो. खालीपैकी चुकीचा मोटो कोणता आहे म्हणजेच घोषवाक्य. वेस्ट नॉट वॉन्ट नॉट बरोबर आहे. प्लीज टर्न ऑफ द टॅप हे पण बरोबर आहे. आपलं वापरून झालं की नळ काय करायचं आहे? बंद करायचं आहे. सेव्ह इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय? वीज वाचवा बरोबर आहे. ऑलवेज टेल लाईज हे चुकीचं आहे. इथे अर्थ काय होतो याचा? ऑलवेज म्हणजे नेहमी, टेल लाईज म्हणजे नेहमी खोटे बोला. मग हे चुकीचं आहे. मग याच्याऐवजी योग्य काय येणार? नेव्हर टेल लाईज कधीही खोटे बोलू नका किंवा ऑलवेज टेल ट्रूथ असं असतं तरीही बरोबर असतं. मग इथे चुकीचं आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, सी द पिक्चर रीड द सेंटेन्स अँड फाइंड द रिक्वेस्ट ऑफ देम. चित्र पाहायचं आहे, वाक्य वाचायचं आहे आणि रिक्वेस्ट असणारा पर्याय ओळखायचा आहे. बघा आता आधी हे चित्र समजून घेऊया आपण. बघा इथे 2 लेडीज बसल्या आहेत आणि ह्या मुलीला ही खिडकी उघडायची आहे. मग ती जी शेजारी बसली आहे तिची परमिशन घेणार आहे की नाही, तिला विनंती पण करणार. मग बघा, माइंड इफ आय ओपन द विंडो,
मी खिडकी उघडू शकते का असं. नो नॉट ॲट ऑल गो अहेड हे येणार आहे का नाही. थँक्यू आभारी आहे नाही. यू आर वेलकम नाही. मग इथे येणार आहे ऑप्शन नंबर फर्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन, रीड द फॉलोविंग डायलॉग अँड फाइंड द करेक्ट वर्ड टू कम्प्लीट इट. रेहाना काय म्हणते, आय एम 9 years old अँड यू, मी 9 वर्षाची आहे आणि तू. मग शर्मिला काय म्हणणार, मी टू, हो मी पण. मी टू म्हणजे काय, मी सुद्धा 9 वर्षाची आहे. पुढचा प्रश्न बघा, कंप्लीट द फॉलोविंग सेंटेन्स विथ करेक्ट ॲडजेक्टिव्ह. रोज इज अ डॉट डॉट फ्लॉवर. क्लेवर म्हणजे हुशार, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, डर्टी म्हणजे घाणेरडा, हार्ड म्हणजे कठीण. मग आता गुलाब हे ब्युटिफुल फ्लॉवर आहे म्हणून मी तर आन्सर येणार आहे ब्युटिफुल, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट क्वेश्चन, ऑन विच साईड ऑफ द कार बॉय इज स्टँडिंग. चित्रातील मुलगा गाडीच्या कोणत्या दिशेला उभा आहे. आता बघा, बऱ्याच वेळा आपल्याला माहीतच आहे की मुलं इथेच कन्फ्यूज आहे की आपण इकडची उजवी बाजू पकडायची का इकडची उजवी बाजू पकडायची. आता जी आपली उजवी बाजू आहे ना तीच त्या गाडीची पण उजवी बाजू आणि आपली जी डावी बाजू आहे तीच त्या पुस्तकाची सुद्धा डावी बाजू. मग मुलगा कुठे आहे, उजव्या बाजूला आहे. मग गाडीची पण ही कोणती बाजू आहे, आपली उजवी बाजू आहे, म्हणजेच गाडीची सुद्धा ती उजवी बाजू आहे. म्हणजे मुलगा उजव्या बाजूला आहे. मग उजव्या बाजूला आपण काय म्हणतो, राईट. RIGHT राईट म्हणजे उजव्या बाजूला आहे. पुढचा प्रश्न बघा, हाऊ मेनी कॅपिटल लेटर्स विल बी कम इन फॉलोविंग सेंटेन्स. दिलेल्या वाक्यात किती कॅपिटल अक्षरे आहेत. ही कॉल्स गणेश अँड महेश. मग याच्यामध्ये ही हा कॅपिटल येणार आहे, ही मधला यच कॅपिटल, गणेश मधला G कॅपिटल आणि महेशचा M कॅपिटल. मग 1 2 3. मग इथे 3 कुठे आहे, पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये इंग्रजीची सराव प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासाठी सोडवून घेतलेली आहे. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.